मागच्या लेक्चरला आपण पाहिलं वाचनाची गती, रीडिंग स्पीड, बरोबर आहे. त्यावरनं तुम्हाला ते कॅल्क्युलेशन आलं असेल की आपल्याला एक पुस्तक संपवण्यासाठी किती कालावधी लागेल किंवा किती वेळ लागेल, बरोबर आहे. लाईक दिस. म्हणजे मी आधीच तुम्हाला समजवलंय की प्रत्येक गोष्टी प्लॅनिंग करून करायला पाहिजे. ओबडधोबड काम करू नका. अधिकारी होणार तुम्ही सगळेजण. एक अधिकारी कसा पाहिलं माहितीये, वेल प्लॅन. म्हणून आतापासून सवय लावून घ्या. नाव यू फील दॅट युअर ऑफिसर. तुम्ही अधिकारी आहात, फील करा. त्या पद्धतीने वागा साधारण, बरोबर आहे. लाईक दिस. तर आपण पाहिला पहिले रीडिंग, त्याला आपण 10 मिनिटं दाखवले एक पेजसाठी, टेंटेटिव्ह दाखवलं आपण सहज. पण आता सेकंड रीडिंगचा विषय आला तिथे. तर सेकंड रीडिंगला तुम्हाला एवढा वेळ लागणारच नाहीये. कारण का माहितीये, तुम्ही पहिल्या रीडिंग मध्ये काय केलं, टिक मार्क केलं सगळं ठिकाणी. जे इम्पॉर्टंट पॉइंट्स होते ना त्याच्यावर तुम्ही काय केलं माहितीये, टिक मार्क केलं. आता सेकंड रीडिंग मध्ये काय करायचं तुम्हाला माहिती, फक्त जे टिक मार्क केलेले तेच रीडिंग करायचं तुम्हाला फक्त बस. मग याचा अर्थ काय झाला, तुम्हाला पहिल्या रीडिंगला तुम्हाला सपोज 1 तास लागला, तर सेकंड रीडिंगला तुम्हाला फक्त किती लागेल, माझी 20 मिनिटं लागतील. सो या पद्धतीने तुमचा स्पीड वाढवा साधारण. आणि बघून घ्या की हल्ली आपण जर विचार केला, एक टेंटेटिव्ह एका तासामध्ये आपले सपोज 10 पेजेस झाले. एक सांगतो तुम्हाला मी, बरोबर आहे. तर आपण जो विषय घेतला की आपण किती तासामध्ये सगळं संपवू शकतो. तुमचं पुस्तक 200 पानांचा, बरोबर आहे. हल्ली तुम्ही 2 किंवा 3 दिवसात पुस्तक पूर्ण संपवू शकता. या पद्धतीने बाकीचे विषय कधी कधी होतील आणि कधी करायचे हे पण डिसाईड होऊन जाईल, बरोबर आहे. मग सेकंड रीडिंगला वेळ कमी लागतो.